अमेरिकेच्या हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम देखील भविष्यात दिसू शकतात। मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची ही शक्यता आहे। सोबतच जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका देखील बसू शकतो अशी देखील शक्यता आहे। तेलांच्या किमती वाढू शकतात। अमेरिकेविरोधात इतर देशही युद्धात उतरले तर तिसरं महायुद्ध सुद्धा सुरू होण्याची भीती सध्या वर्तवली जाते। सध्या आपण जर बघितलं तर 3 देशांमध्ये युद्ध सध्या सुरू झालंय। इस्रायल, इराण आणि अमेरिकेने आता उडी घेतली आहे। तर मध्य पूर्वेत तणाव वाढेल, जागतिक अर्थव्यवस्थेला फटकाही बसू शकतो। तेल प्रति बॅरल किंमत $100 पार जाण्याची शक्यता आहे। इराण आणखी गुप्तपणे अणुशस्त्र प्रकल्पाचा प्रयत्न करू शकतो। अमेरिकेविरोधात रशिया आणि चीन सुद्धा या दरम्यान आता या युद्धामध्ये उतरू शकतात। हवाई हल्ल्यानंतर इराणने त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून अमेरिकेला इशारा दिला। युद्ध तुम्ही सुरू केलं, शेवट आम्ही करू अशी धमकी इराणनं दिली। तर अमेरिकन नागरिक आणि सैनिक आमचं लक्ष्य आहेत असं इराणनं म्हटलं। इराण अमेरिकेच्या एअरबेसवरती हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं देखील कळत आहे। त्यामुळे आता मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही। अमेरिकेने त्यांच्या सर्व एअरबेसवरती हाय अलर्ट जारी केलाय। अमेरिकेने B-2 बॉम्बर्स वापरून इराणच्या 3 अणुस्थळांवर हवाई हल्ला केला। त्यानंतर इराणने अमेरिकेला बदल्याची धमकी दिली। याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या पश्चिम आशियातील सर्व लष्करी तळांवर हाय अलर्टही जारी केला। तर इस्रायल इराण संघर्षात अमेरिकेने उडी घेतली। अमेरिकेने इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रांवरती बॉम्ब हल्ला सुद्धा केला। डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली। इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या 3 ठिकाणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले केलेत। इराणवर हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-2 स्टिल्थ बॉम्बरचा वापर करण्यात आलेला आहे। सैन्य दलानं स्पेक्टॅक्युलर अशा प्रकारचा हा मिलिटरी सक्सेस आहे। नक्कीच हे योग्य आहे, कारण अमेरिकेकडंच मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेटर असणारं बस्टर बॉम्बर त्या ठिकाणी होतं आणि अशा 6 वेगवेगळ्या बस्टर बॉम्बरचा वापर करून डोंगरामध्ये अत्यंत खोलीवर असणाऱ्या फॉर्डो न्यूक्लिअर प्लांटला उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेने केलेला आहे। हा हल्ला केल्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेनं स्पष्टपणे धमकी दिलेली आहे की आता इराणनं सरेंडर व्हावं, त्यांनी जे आहे शांततेसाठी तयार व्हावं, और अदरवाईज खूप मोठ्या ट्रॅजेडीसाठी इराणला तयार व्हावं लागणार आहे। म्हणजे एक प्रकारे धमकी देण्याचा प्रकार हा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरुद्ध त्या ठिकाणी केलेला आहे। अमेरिकेच्या सैन्य दलानं स्पेक्टॅक्युलर अशा प्रकारचा हा मिलिटरी सक्सेस वापर करण्यात आलाय। काय आहेत B-2 मुझसे कौन आई 4 दिन खाना बादाने मुबारक लाल से मामला कोसे अण्वस्त्र किंवा संवेदनशील भागात हल्ल्यासाठी वापर केला जातो। रडारला चकमा देण्याची क्षमता आहे। 1010 किलोमीटर प्रति तास वेगानं मारा करण्यास सक्षम आहे। 11,000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे। पारंपरिक आणि अणुबॉम्बसह मारा करण्याची देखील क्षमता आहे। यानंतर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। तर आपण पाहतोय सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे आणि अमेरिकेने इराणच्या 3 आण्विक तळांवरती हल्ले केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। कारण अमेरिकेने सुद्धा या युद्धात उडी घेतली आहे। इराणने युद्ध थांबवलं नाही तर यापेक्षा तीव्र हल्ले करू असा इशारा देखील त्यांनी दिलाय। जे कुणालाच शक्य नाही ते अमेरिकेच्या सैन्यानं करून दाखवलं असं सुद्धा ट्रम्प आता म्हणाले। Precision strikes on the 3 key nuclear facilities in the Iranian regime, Fordo, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. I want to thank and congratulate Prime Minister Bibi Netanyahu. We worked as a team like perhaps no team has ever worked before. And we've gone a long way to erasing this horrible threat to Israel. I want to thank the Israeli military for the wonderful job they've done. With all of that being said, this cannot continue. There will be either peace or there will be tragedy for Iran far greater than
we have witnessed over the last 8 days. Remember, there are many targets left. Tonight's was the most difficult of them all, by far. वळ्यात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. इराणवरील हल्ल्यावेळी ट्रम्प वॉर रूममध्ये होते. अमेरिकेचा इराणच्या 3 अणुस्थळांवरती बॉम्ब हल्ला झाला. इराणवरील संपूर्ण कारवाईवरती ट्रम्प यांचं लक्ष होतं. इराणवरील हल्ल्याची ट्रम्प यांनी स्वतः माहिती दिली आहे. तर या संदर्भात आम्ही निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्यासोबतही बातचीत केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं पाहूयात. सैन्य दलानं स्पेक्टॅक्युलर अशा प्रकारचा हा मिलिटरी सक्सेस आहे. नक्कीच हे योग्य आहे, कारण अमेरिकेकडंच मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेटर असणारं बस्टर बॉम्बर त्या ठिकाणी होतं आणि अशा 6 वेगवेगळ्या बस्टर बॉम्बरचा वापर करून डोंगरामध्ये अत्यंत खोलीवर असणाऱ्या फॉर्डो न्यूक्लिअर प्लांटला उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेनं केलेला आहे. हा हल्ला केल्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेनं स्पष्टपणे धमकी दिलेली आहे की आता इराणनं सरेंडर व्हावं, त्यांनी जे आहे शांततेसाठी तयार व्हावं, ऑर अदरवाईज खूप मोठ्या ट्रॅजेडीसाठी इराणला तयार व्हावं लागणार आहे. म्हणजे एक प्रकारे धमकी देण्याचा प्रकार हा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरुद्ध त्या ठिकाणी केलेला आहे. तर अमेरिकेचा हल्ला आता आंतरराष्ट्रीय कायद्यानं उल्लंघन असल्याचं इराणच्या अणुऊर्जा संघटनेनं सुद्धा या दरम्यान म्हटलं. फोर्डो, नतान्स आणि इस्फहान या 3 अणुकेंद्रांवरती हल्ला झाल्याचं या संघटनेनं म्हटलेलं आहे. तर इराणने आंतरराष्ट्रीय समुदायाला या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्याचं आवाहन केलंय. शिवाय अणु कार्यक्रम थांबवू देणार नाही असं देखील म्हटलं. متشکرم کردیم تن بدنمون باید بلرزه. من به گازای شهرانو زدم. तर इस्रायल आता इराणशी दीर्घ युद्धाची तयारी करत आहे. तेहरानमध्ये 60 लढाऊ विमानांनी हल्ला केलाय. इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतली, त्यामुळे संघर्ष अधिक तीव्र झालाय. इस्रायली सैन्यानं आता सर्व एअरबेसवरती हाय अलर्ट जारी केलाय. मोसादने इराण विरोधात खतरनाक प्लॅन बनवलाय. आता इराणचे टॉप कमांडर नाही तर थेट इराणचं कंबरडं मोडण्यासाठी ऑपरेशन नार्निया सुरू केलंय. इस्रायलचं ऑपरेशन नार्निया नेमकं काय आहे पाहूयात. इराणचे हल्ले, इस्रायलचा संताप. इराणी अणुशास्त्रज्ञ मोसादच्या निशाण्यावर. शास्त्रज्ञांविरोधात मोसादचं ऑपरेशन नार्निया. मोसाद जगातली सगळ्यात खतरनाक गुप्तहेर संघटना. या संघटनेच्या गुप्त माहितीच्या आधारे इस्रायलनं इराणच्या टॉप कमांडरचा खात्मा केलाय. मात्र त्यापूर्वीच मोसादनं हिटलिस्ट बनवून अणुशास्त्रज्ञांचा गेम फिनिश करण्यासाठी ऑपरेशन नार्निया राबवलंय. मात्र हे ऑपरेशन कसं राबवलं पाहूया. ऑपरेशन रायझिंग लायन आधी मोसादनं ऑपरेशन नार्निया राबवलं. अणुशास्त्रज्ञांचं 4 स्तरात वर्गीकरण करण्यात आलं. लष्कराशी संबंधित शास्त्रज्ञ टॉप टार्गेटवर होते. शास्त्रज्ञांची माहिती गोळा करून सैन्याला कमांड देण्यात आली. लक्ष्यभेदी हल्ले आणि शास्त्रज्ञांची झोपेतच हत्या करण्यात आली. याच ऑपरेशन नार्नियाच्या माध्यमातून फेरेयुद्दीन अब्बासी, मोहम्मद महदी, अकबर मतलाली, सईद बेराजी, आमिर हसन यांच्यासह 9 अणुशास्त्रज्ञांचा खात्मा करण्यात आला. मोसादच्या या ऑपरेशन नंतरच इस्रायलनं थेट ऑपरेशन रायझिंग लायन राबवून इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करत युद्धाला तोंड फोडलं. मात्र आता इराणनंही मिसाईल हल्ले करून इस्रायलला पळता भुईत उडी केली आहे. त्यामुळे मोसादनं ऑपरेशन नार्निया पार्ट 2 अंतर्गत तब्बल 10,000 मोसादचे कमांडो इराणमध्ये घुसवण्याची योजना आखली आहे. त्यामुळं आकाशासोबतच इराणला अंतर्गत संपवण्यासाठी शॉलडॅकची टोळी उतरल्यास फक्त अणुशास्त्रज्ञच नाहीत तर इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनींनाही धोका आहे. त्यामुळं मोसादनं अचूक राबवलेलं ऑपरेशन नार्निया सगळ्याच अणुशास्त्रज्ञांना संपवण्यात यशस्वी होणार का याची चर्चा रंगली आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. तर
तर इराण आणि इस्रायल युद्ध पेटलेलं असताना इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी आपले 3 उत्तराधिकारी निवडल्याची माहिती आहे. इस्रायलकडून हत्येचा धोका असल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला. विशेष म्हणजे यामध्ये खामेनी यांचा मुलगा मुश्तबा खामेनी यांचं नाव नाही आहे. तर इस्रायलच्या हल्ल्यामुळे खामेनी यांची 3 दशकांपासूनची सत्ता धोक्यात आल्याचं मानलं जात आहे. खामेनी सध्या एका सुरक्षित बंकरमध्ये लपल्याची माहिती आहे. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मी नेहमी म्हणतो शक्तीतून शांतता येते, प्रथम शक्ती आणि नंतर शांती, अशी प्रतिक्रिया इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिली. इराणवरती अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर नेतन्याहू यांनी ही प्रतिक्रिया दिली. अमेरिकेने खूप ताकदीनं काम केलं असं नेतन्याहू म्हणाले. President Trump and I peace through strength. First comes strength, then comes peace. And tonight, President Trump and the United States acted with a lot of strength. President Trump, I thank you. The people of Israel thank you. The forces of civilization thank you. God bless America. God bless Israel. And may God bless our unshakable alliance, our unbreakable faith. यानंतर बातमी पावसासंदर्भातली. नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये सलग 4थ्या दिवशी देखील पूरस्थिती आहे. धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. गोदावरी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय. काल गंगापूर धरणातून 38 क्युसेकने गोदावरी नदीमध्ये विसर्ग झाला, त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली. याचा आढावा आमचे प्रतिनिधी तब्रेज शेख यांनी घेतला. देखील गोदावरी नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण बघू शकतोय का नाशिकच्या गोदावरी नदीला सलग 4थ्या दिवशी देखील पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाचा पुराचा इंडिकेटर मानला जाणारा दुधोंड्या मारुतीच्या आता पायापर्यंत पाणी आहे. एकूणच नाशिकमध्ये 4 दिवसापासून पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसामुळे गोदावरी नदीमध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे. काल गंगापूर धरणातून जवळपास 3800 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदी आपण बघू शकतोय का दुधडी भरून वाहत आहे. एकूणच नाशिकमध्ये 4 दिवसापासून पाऊस सुरू होता आणि त्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे. 4थ्या दिवशी देखील पूरची परिस्थिती जशी तशीच आहे. एकूणच गोदावरी नदीला आलेल्या पूरमुळे गोदाकाठी राहणाऱ्या लोकांना नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तब्रेज शेख, साम टीव्ही न्यूज, नाशिक. आणि यानंतरच्या बातम्या वारी संदर्भातल्या. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्यानं लोणी काळभोर या ठिकाणी मुक्कामी पोहोचणार आहे. देहूतून प्रस्थान झाल्यानंतर पालखी 2 दिवस पुण्यात मुक्कामी होती. पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये असतो. मोठ्या संख्येने पुणेकर संत तुकाराम महाराज पादुका दर्शनासाठी येत गर्दी करतात. वारीचा सर्वात अवघड टप्पा आज पार होणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाट पार करणारे सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी आसुसलेले लाखो वैष्णव हरिनामाचा जयघोष करत दिवे घाट ओलांडते. पाऊस पाणी पिऊन हिरवाईनं नटलेला नयनरम्य दिवे घाट चढण्यासाठी मात्र खूप कठीण आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन आणि आरती होऊन पुढील मार्गाच्या दिशेने प्रस्थान होईल. गजानन महाराजांच्या पालखीचा पुढचा मुक्काम बोरी सावरगावात असेल. गणगण गणात बोते ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषानं परिसर दणाणून निघालाय. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगरमध्ये दाखल होणारी टाळ मृदुंग आणि विठुरायाचा जयघोष करत वारकरी दिंडीमध्ये सहभागी झाले. ठिकठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत सुद्धा करण्यात आलं. काल अहिल्यानगर शहराजवळ देहरे गावात पालखीचा मुक्काम होता आणि आज अहिल्यानगरमध्ये दाखल होणार आहे.
आदिशक्ती संत मुक्ताईंची पालखी बीड शहरामध्ये आता दाखल होणार आहे. श्री संतांचे प्रतिनिधित्व करणारी आणि सर्वात दूरवर पंढरपूरला येणारी पालखी म्हणून मुक्ताईंच्या पालखीची ओळख आहे. तर मुक्ताईंच्या पालखीमध्ये मोठ्या संख्येने महिला भाविक सहभागी झाले आहेत. आषाढी वारीसाठी संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं उद्या सासवडून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्याआधी आता सोपानकाका महाराजांच्या पालखीचे अश्व जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला गेले. यावेळेस भंडारा उधळून त्यांचं स्वागतही करण्यात आलं. आषाढी वारीसाठी संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. यावेळेस पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. दरम्यान पाथर्डीमधील मुंगुसवाडे येथे संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. साईबाबांच्या शिर्डीतूनही पायी पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. साई संस्थांच्या सहकार्यानं आणि काशिकानंद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा पालखी सोहळ्याचे 19वे वर्ष आहे. राहता या ठिकाणी पालखीचा पहिला मुक्काम असून साई संस्थांचे मुख्य कार्यकाऱ्यांनी पहिल्या मुक्कामापर्यंत सपत्नीक पायी पालखीमध्ये सहभाग घेतला. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण करण्यात आला. यवतमाळ येथील भाविकांनी सुमारे 17,67,000 किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण केला. हा सोन्याचा तुळशीहार 232 ग्रॅम वजनाचा आहे. पंढरपूरमध्ये सायकल वारीचा उत्साह आज बघायला मिळालेला आहे. राज्य भारतातून 4,000 सायकलिस्टने प्रदक्षिणा मार्गावर फेरी मारल्या. या सायकल वारीला केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे, मंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांसाठी आता केंद्र सरकारने मोफत स्कूटी योजना आणली आहे. विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी सरकारकडून स्कूटी दिली जाणार असा दावा करण्यात आला. पण खरंच सरकारची अशी कोणती योजना आहे का, याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात. सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी. कॉलेजमध्ये जाण्यासाठी स्कूटी मिळणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? विद्यार्थ्यांना आता सरकार स्कूटी देणार आहे, तेही मोफत असा मेसेज व्हायरल होतोय. कारण आता कॉलेज सुरू झाली आहेत आणि त्यामुळे खरंच विद्यार्थ्यांना सरकार मोफत स्कूटी देणार आहे का? कारण स्कूटी चालवण्यासाठी लायसन्स लागतं आणि लायसन्ससाठी 18 वर्ष पूर्ण असायला हवीत. त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्यांना स्कूटी मिळणार आहे? सरकारची अशी कोणती योजना आहे का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केला आहे पाहूयात. पंतप्रधान फ्री स्कूटी योजनेच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी फ्री स्कूटी देणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतील. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. विद्यार्थ्यांना स्कूटी मिळणार असेल तर ती कशी मिळणार, त्यासाठी अर्ज कुठे करायचा हे सांगणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं सरकारकडून माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. विद्यार्थ्यांसाठी केंद्राची स्कूटी वाटपाची योजना नाही. सरकार विद्यार्थ्यांना स्कूटी देणार हा दावा खोटा आहे.
मेसेज पाहून त्यावर लगेचच विश्वास ठेवू नका. योजनेसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. हा मेसेज विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केला जातोय. अर्ज भरण्यासाठी लिंकही पाठवल्या जात आहेत. त्यामुळे लिंकवर क्लिक करू नका. लोकांची फसवणूक करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जातात. आमच्या पडताळणीत विद्यार्थ्यांना सरकार मोफत स्कूटी देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.